जय हिंद मित्रांनो. ज्या मनुवादी विचारधारेने आपल्याला हजारो वर्षांपासून गुलाम बनवून ठेवले, धर्मपाखंडामध्ये अडकवून आपल्याला आपली प्रगती होऊ दिली नाही आणि आजही आपण त्या मनुवादी विचारधारेच्या बाहेर निघायला तयार नाही. आपल्याला गुलामीच आवडत आहे. मित्रांनो, मंदिरामध्ये जर देव असता तर मंदिरामध्ये ब्राह्मण हा तुमचं आर्थिक शोषण करण्यासाठी बसला नसता. तिथं पैसा आहे, धर्म आहे म्हणून देव आहे. मित्रांनो, मंदिरामध्ये जर देव असता, रामाच्या मंदिरात जर राम असता तर त्याच्या 200 कोटी रुपयाचा घोटाळा त्याच्या डोळ्यासमोर झाला नसता. भोंदू बाबा, आपण घाटावर जी पूजा करतो, बरेच असे सत्यनारायण पूजा करतो, यातून फक्त त्यांची ब्राह्मणाची फक्त कमाई होते आणि त्यांचा फक्त उदरनिर्वाह, आणि ते आपल्या जीवावर आर्थिक शोषण करून चांगले गडगंज संपत्ती कमवतात. त्यांची मुलं विदेशामध्ये शिकायला असतात, चांगल्या शाळेमध्ये शिकायला असतात. कधी हा विचार केला आहे का, कधी कोणत्या ब्राह्मणाने मला मेहनत केली आणि मेहनत करून त्यानं पैसा कमवतोय? कुठं आपल्यासारखं मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जातोय, वीटभट्टीवर कामाला आहे, कुठं हमाली करतोय. आज बहुजन वर्ग ही सर्व मेहनत करून आणि शेवटी धर्माची पताका याच्याच हातात दिली जाते, पण कधी यांना शिकून मोठं होऊ दिलं जात नाही. पण आज आपल्या तरुणाईला काय झालं आहे? आज देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष होत आहेत, पण या 79-80 वर्षामध्ये कधीसुद्धा असं वाटलं नाही की भारत आणि हिंदू हा खतरे में है. परंतु 2014 सालापासून जेव्हापासून BJPची सत्ता आली तेव्हापासून यांनी एक नारा देऊन आपल्याला घाबरवून ठेवलं की हिंदू खतरे में है. अरे, हिंदू जर 70 वर्षामध्ये जर का खतऱ्यात नव्हता, 66 वर्षामध्ये, 68 वर्षामध्ये, तर या 12 वर्षामध्ये हिंदू कसा काय खतऱ्यात आला? तुम्हाला एक विचार करायला हवा की तुम्हाला विशिष्ट समाजाची, जसं की हिंदू मुस्लिम, असं करून तुम्हाला त्यांची भीती दाखवून तुम्हाला धर्माच्या कांडातून बाहेर पडू द्यायचं नाही. आणि आपले नेते सुद्धा, राजकारणी, यांना सुद्धा माहीत आहे की हे सगळं थोतांड आहे, धर्म वगैरे, धर्माचं राजकारण फक्त यांना यांची आर्थिक पोळी भाजायची आहे. पण त्यांना माहिती आहे की धर्माशिवाय त्यांची सत्ता टिकून राहणार नाही. आणि तरुण जर चांगला शिक्षित झाला, समाज सुधारला, तर आपल्या हातातून सत्ता राहणार नाही आणि आपल्याला हा समाज, हीच तरुणाई उद्या प्रश्न विचारेल विकासाच्या बाबतीत, देशाच्या प्रगतीच्या बाबतीत, राज्याच्या, गावाच्या, शहराच्या. तुम्ही काय करत आहात? प्रत्येक राजकारणाला प्रश्न विचारला जाईल. या भीतीने तुम्हाला हे कधीही धर्मकांडातून बाहेर पडू देणार नाहीत. मित्रांनो, एक विचार करा. एक दुकानदार सकाळी दुकान उघडल्याच्या नंतर जेव्हा देवाला अगरबत्ती लावतो, पाया पडतो आणि माझा धंदा व्यवस्थित चालू दे म्हणतो, त्या दुकानदारापासून त्याची श्रद्धा आहे, ठीक आहे, पण तशीच अगरबत्ती त्याला दुकानात येऊन लावण्यापेक्षा घरी त्याच्या तर देवघरासमोर अगरबत्ती लावावी आणि घरी झोपून राहावं आणि दुकान बंद ठेवावं आणि माझा धंदा चांगला चालू दे. अरे, आपल्याला एवढं ज्ञान नाही, एवढी समज नाही की आपण मेहनत केल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही. आपल्या आयुष्यामध्ये चांगले वाईट हे दिवस येतच असतात, पण चांगले दिवस आल्याच्या नंतर आपण धर्मकांडाकडे पळतो की बुवा काय करतोय तो देव करतोय, चांगलं करतोय तो देव करतोय. अरे, ती तुमची मेहनत आहे, तुमच्या मेहनतीनं, तुमच्या कर्मानं तुम्हाला मिळत आहे. देव ही श्रद्धा फक्त आपल्याला चांगला माणूस म्हणून बनण्यासाठी ठेवली आहे, पण आज त्या श्रद्धेचा पूर्ण धंदा होऊन आज आपण आपला देश हा अधोगतीकडे लोटत आहोत. आज भारतीय जनता पार्टी ही भारतीय जनता पार्टी नसून ही गुंडांची पार्टी आहे. तुम्हाला प्रश्न विचारायला, तुम्ही प्रश्न विचारले तर तुम्हाला डांबण्याचा प्रयत्न केला जातो. या देशातील चांगल्या देशभक्तांना डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. सोनम वांगचुकजी यांना 170 दिवस पोलीस स्टेशनमध्ये डांबण्यात आलं. अरविंदजी केजरीवाल यांना, एक चांगलं कार्य करणारा राजकारणी, त्यांना जेलमध्ये डांबण्यात आलं. मनोज सिसोदिया असो, आणि आता तर जे अभिजित दिपके, ते तर बिचारे अमेरिकेमध्ये चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते. त्यांना चांगलं शिकून त्यांचं पॅकेज मिळून त्यांना स्वतःचं आर्थिक म्हणजे चांगलं भविष्य घडवता आलं असतं, पण देशाची परिस्थिती पाहून त्यांनी सर्वस्व सोडून आपलं आयुष्य पणाला लावलं. आणि आज 1 महिना झालं ते जंतर मंतरवर धर्मेंद्र प्रधान, जे शिक्षण मंत्री आहेत, त्यांचा राजीनामा मागत आहेत. सोनमजी वांगचुक
आज 18वा 17वा दिवस असेल, ते आज उपोषण करत आहेत. पण आज त्यांच्याकडे कोणताही नेता जायला तयार नाही आणि भारतीय जनता पार्टी तर विचारायला तयार नाही. म्हणजे तुम्ही काय करत आहात देशामध्ये? आज इंग्रजांची सत्ता ज्यावेळेस होती त्यावेळेस सुद्धा महात्मा गांधी जर उपोषणाला बसले तर इंग्रजाच्या काळात सुद्धा एवढी वाईट वेळ नसेल तेवढी वाईट परिस्थिती आज आपल्या देशावर ही भाजप आणि RSS आणत आहे. मित्रांनो, या धर्मकांडातून बाहेर पडा आणि ओळखा, जर देश टिकला तरच आपण टिकताल. धर्माच्या अगोदर देशाला प्राधान्य द्या आणि तरुणाईनं जागं व्हावं. हिंदू मुस्लिम वादात न अडकता धर्मकांडातून बाहेर पडा. अरे मित्रांनो, मी प्रभूना वैद्यनाथाच्या परळीमध्ये आहे, पण प्रभू वैद्यनाथ हे माझ्या हृदयात आहेत. मी प्रत्येक माणसामध्ये प्रभू वैद्यनाथ पाहतो. मी 12 ज्योतिर्लिंग प्रत्येक चांगल्या प्रामाणिक माणसामध्ये पाहतो. ईश्वर हा आपल्यात आहे, आपल्या चांगल्या कर्मात आहे, आपल्या चांगल्या वागण्यात आहे, आपल्या चांगल्या बोलण्यात आहे. आपण विकासाच्या मार्गावर बोललं पाहिजे, आपण शिक्षणाच्या मार्गावर बोललं पाहिजे. जर प्रभू वैद्यनाथ आहे तर मग शिवरात्रीला VIPची रांग वेगळी का, 100-150 रुपयाची रांग वेगळी का? आणि आपण इकडे बहुजन समाज हा हजारोच्या संख्येने एका लाईनमध्ये. पैसा आहे म्हणून तिथं प्रभू वैद्यनाथ आहे, पैसा आहे म्हणून तिथं पुजारी आहे, पैसा आहे म्हणून तिथं ब्राह्मण आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या पैशावर, तुमच्या आर्थिक संपत्तीवर हे तुमचं आर्थिक शोषण करून आज या देशाला लुटत आहेत. आज तुम्हाला त्यातून बाहेर पडू देत नाहीत. पण माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आज जो हिंदू समाज वगैरे तुम्ही म्हणत आहात, हिंदू समाज कुठून आला? हिंदू समाज आज कुठलाही हिंदू समाज नाही. आज इथं फक्त आपण आपल्या जातीचं प्रदर्शन करतो. वंजारी समाज हा भगवान बाबाची जयंती कशासाठी काढतो? त्याला महापुरुषाशी काही घेणं देणं नाही, त्यांना आहे फक्त शक्ती प्रदर्शन. माझा धनगर समाज असो, माझा मराठा समाज असो, माझा दलित समाज असो, हे ज्या आपापल्या महापुरुषांच्या जयंत्या काढतात, तर त्यावेळेस शिवजयंती असो, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, देवी अहिल्याबाई होळकर यांची जयंती असो, बसवेश्वर यांची जयंती असो, आज प्रत्येकजण आपलं शक्ती प्रदर्शन आपण करत आहोत. आज आपण एकत्र नाहीत. हे उपकार आहेत आपल्यावर, एका विशिष्ट समुदायामुळं तरी आपण आज एकत्र आहोत. नाही तर उद्या हा एक जर का समाज नसता तर उद्या आपण आपल्यामध्येच आपलं शक्ती प्रदर्शन, हा वाणी खराब आहे, तो वंजारी खराब आहे, मराठी खराब आहेत, हे कपटी आहेत, आपण आपल्यातच एकमेकांवर कुरघोडी करत असतो. आज हिंदू समाज हा हिंदू धर्म नाही, हिंदू समाज नाही. आज आपण विखुरलेले आहोत, आपली शक्ती काही नाही, पण आपण फक्त स्वतःचं शक्ती प्रदर्शन करत आहोत. या धर्मकांडातून बाहेर पडा. अगोदर राष्ट्रभक्त व्हा. भगवा नाही, आम्हाला तिरंगा हवा आहे, हिंदू राष्ट्र नकोय, आम्हाला देश जपायचा आहे, ही भावना अगोदर मनामध्ये असू द्या. आणि तुमचा उपयोग कुठल्याही राजकारणाला किंवा धार्मिक धर्मकांड करणाऱ्याला तुमचा तरुणाईचा, तुमच्या पूर्ण आयुष्याचा उपयोग होऊ देऊ नका. तुम्ही तुमचं जीवन देशाच्या पणाला लावा. बस एवढी कळकळीची विनंती आहे. मी मित्रांनो श्रद्धा जोपासणारा माणूस आहे, पण अंधश्रद्धेला माझा नेहमी विरोध असेल. मित्रांनो, सोमवारी जो निर्णय आहे की प्रभू वैद्यनाथाचं गाव आहे, सोमवारी तुम्ही मांस मच्छी वगैरे खाऊ नका किंवा विक्री करू नका. मित्रांनो, प्रभू वैद्यनाथ मग बाकीचे 6 दिवस झोपी गेलाय का? फक्त सोमवारीच त्याचे डोळे उघडे आहेत का? प्रभू वैद्यनाथ ज्यावेळेस या शहरामध्ये बलात्कार होतात, या शहरामध्ये चोऱ्या गुंड ज्याप्रमाणे गुन्हेगारी वाढत आहेत, मग त्यावेळेस प्रभू वैद्यनाथ झोपी गेलाय का? एक लक्षात घ्या, जिथं संविधान आहे, जिथं कायदा आहे, तर तिथंच तिथली समाजव्यवस्था चांगली राहील. आणि आपल्या नेत्यांना तर काय झालं आहे तेच मला कळत नाही. आज प्रत्येकजण फक्त वाढदिवस साजरे करणे, जयंत्या साजऱ्या करणे आणि फक्त धर्माच्या नावावर राजकारण करणे, त्या पलीकडे विकासाच्या मुद्द्यावर आज आपला एकही नेता बोलताना का दिसत नाही? कारण आपण जर का शिकून शिक्षित झालो तर उद्या या आपल्या समाजाला, आपल्या बहुजन समाजाला, आपल्या पूर्ण तरुणाईला हे जेव्हा प्रश्न विचारतील तर त्यावेळेस त्यांच्यापाशी उत्तरं नसतील. म्हणून लक्षात घ्या, कळकळीची विनंती आहे, हिंदू बांधव, मुस्लिम बांधव आपापसामध्ये लढू नका, जातीयवाद करू नका, धार्मिक वाद करू नका. आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मेहनत करतो, घर आपलं वर यावं, आपला प्रपंच चांगला चालावा, पण धर्माचं नाव निघाल्याच्या नंतर
आपल्याला आपलं कुटुंब दिसत नाही, काही दिसत नाही, आणि आपण सरळ दंगल करण्यासाठी, दंगे घडवण्यासाठी नाही, तुम्हाला भडकवलं जातं किंवा तुम्ही जर धर्मासाठी कामी नाही आलात तर मग उद्या आपल्या धर्माचं काय होईल, आणि त्यासाठी तुम्ही मरायला तयार असतात. अरे पण घरच्यासाठी कधी तुम्ही कुठली गोष्ट करायला तयार नसतात. एक लक्षात घ्या, आपण मेहनत करतो, मुस्लिम समाज हा आपली घरे बांधतो, मुस्लिम समाज हा आपली मंदिरे बांधतो, मुस्लिम समाज बहुतांश आपल्या गाड्या नीट करतो, मुस्लिम समाज आज हिंदू आणि मुस्लिम ही या देशाची दोन चाके आहेत मित्रांनो. आज एकही चाक जर का गळून पडलं तर हा देश तिथंच तुटून पडेल. म्हणून विचार करा, आपण आपल्या घरामध्ये प्लंबिंगपासून काम असो, नळाच्या फिटिंगपासून काम असो, म्हणजे आपले सर्व कामं हे आपण ज्यावेळेस मुस्लिम बांधवाकडून करून घेतो तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये कुठंतरी येतं का की बुवा नाही हा मुस्लिम आहे ना आपलं काम कसं करेल, आपण त्याच्याकडे माणूस म्हणून पाहतो. पण का कुणास ठाऊक धर्माचा विषय आला की मुस्लिम बांधव सुद्धा नाही, अल्लाह हमारा है और अल्लाह के सिवाय इस दुनिया में कोई नहीं है, हिंदू म्हणतात नाही देवाशिवाय कोणी नाही, रामाशिवाय कोणी नाही. अरे का असं, कशामुळं? माणूस म्हणून तुम्ही त्याच्याकडे पहा. आज आपण ईद असो, ईदमध्ये आपण मुस्लिम बांधवांकडे शिरकुंबा वगैरे खायला जातो. आज दिवाळीमध्ये आपण त्यांना फराळाला बोलवतो. आज एवढा आपला भाईचारा व्यवस्थित असताना फक्त काही विशिष्ट समाजानं आपल्याला या धर्मकांडामध्ये अडकवून आपल्यामध्ये धार्मिक वाद निर्माण केलेले आहेत. मित्रांनो, आजही वेळ गेलेली नाही, आजही जागे व्हा आणि जिथं चुकीचं असेल तिथं विरोध करा आणि धर्माच्या नादी न लागता शिक्षणामध्ये देशाची प्रगती आहे याचा विचार करा आणि आपल्या पाल्यांना आणि आपण स्वतः एक धार्मिक न होता एक देशभक्त व्हा.